हरिभक्त परायण गोपाळ महाराज नागरगोजे, त्याचबरोबर ॲक्टोपॅडवर साथसंगत करणारे हरिभक्त परायण नितीन महाराज मस्के, त्याचबरोबर गायनाची साथ करणारे आमच्या ताई हरिभक्त परायण संगीताताई सोळसकर आणि बाजूला बसलेले हरिभक्त परायण कीर्तनकार पृथ्वीराज महाराज गायकवाड, सर्वांचे मी खूप खूप आभार व्यक्त करते. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये कलाकार मंडळीचं स्वागत करायचं. भगवान श्रीराम प्रभूंची ही कथा जीवनाची व्यथा दूर करणारी आहे. भगवान प्रभू रामचंद्राची ही कथा जीवाचे कल्याण करणारी परम मंगलमयी अशी असणारी ही कथा आहे. ज्या कथेच्या श्रवणाने जीवात्म्यामध्ये असणारे सर्व दोष जाऊन जो देखे सो दुखिया सुखिया कोई नहीं, जो देखे सो दुखिया सुखिया कोई नहीं।
कथा ऐकली तर त्याने ऐकलेल्या कथेतलं अर्ध पुण्य आपल्या वाट्याला पडतं. तिसरा फायदा, 2 हातांनी टाळी वाजवल्यानंतर या हाताचं एकमेकावर घर्षण होतं आणि त्या माध्यमातून ब्लड सर्क्युलेशन क्रिया चांगली होते बरं का. रक्ताभिसरण क्रिया ना चांगली होते आणि हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण 99% कमी होतं. येतच नाही मी असं म्हणणारच नाही का. 99% हे प्रमाण कमी होतंय म्हणून तरी टाळी वाजवायची आपल्या फायद्यासाठी. आणखी सांगू, खाने की मजा थाली से, खाने की मजा थाली से, बगीचे की मजा माली से, झगड़े की मजा गाली से, ससुराल की मजा साली से, और हर कीर्तन की हरी कथा की मजा ताली से, हरी कथा की मजा ताली से. म्हणून टाळी तर वाजलीच पाहिजे. अशी ही भगवंताची कथा आणि या कथेमध्ये आपण रममान आहोत. 3ही तापांना संपवायचं असेल तर आपल्याला भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. मग तुम्ही म्हणाल ताई आम्ही नामस्मरण करू, पण नेमकं आम्ही नामस्मरण कोणतं करायचं, कोणतं नाम घ्यायचं? तुम्हीच तर सांगता हरी अनंत, हरी कथा अनंता. हरी, त्या भगवंताची नावं एवढी मोठी आहेत, नेमकं आम्ही कोणतं नाव घ्यावं बरं? महाराज सांगतात, राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरे, हृदय मंदिरी स्मराकारे. राम कृष्ण हे परिपूर्ण अवतार आहेत म्हणून त्यांचीच नावं घेतली तरी बस. म्हणून महाराज म्हणतात राम कृष्ण
काय होईल, कारण आज प्रत्येक जण आपल्या फायद्यासाठी प्रत्येक काम करतो. आपला फायदा जर त्यात नसेल तर कुणीही व्यक्ती कोणतंही काम करायला तयार होत नाही. काय फायदा होईल? एक बोलण्याच्या ओघात राहिलं बरं का. साऊंड सिस्टीम दादा, साऊंड सिस्टीमचं काय नाव? मंगलमूर्ती साऊंड सिस्टीम. जोरदार टाळ्यांच्या गजरात एकदा स्वागत करायचं. अक्षय दादा, खूप गोड साऊंड सिस्टीम आहे बरं का दादा, खूपच गोड बरं का. तुम्ही म्हणाल मग काही जाताना पाठीतलं मला काही भेटल का, तशी काय अपेक्षा. पण एक प्रार्थना करेल प्रभू रामचंद्राकडे तुमच्यासाठी बरं का, की माझ्या अक्षय दादाच्या साऊंड सिस्टीमला एकही रुपया रिपेअरिंगचा लागू नये आणि उत्तरोत्तर त्यांना सुंदर मोठमोठे कार्यक्रम भेटत जावं ही प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करेल. गोड सिस्टीम आहे बरं का. आणि कौतुक करत गेलं पाहिजे बरं आपल्या माणसांचं. आपल्या माणसांचं, आपल्या लेकरांचं आपण कौतुक करायचं असतं. आपण आपल्या लेकराला बाळा म्हणायचं आणि शेजाऱ्याला म्हणायचं तू बाळासाहेब म्हणत जा, असं जमणार नाही. आपण बाळासाहेब अगोदर म्हणावं लागेल, तेव्हा शेजारचा बाळासाहेब म्हणत असतो. म्हणून आपल्याला कौतुक करता आलं पाहिजे. आणि कौतुक करण्यासाठी, दुसऱ्यांचं कौतुक करण्यासाठी आपलं मन फार मोठं असावं लागतं बरं. अहो फुकटचं आहे ते कौतुक, त्याला पैसे लागत नाहीत, पण ते सुद्धा काही लोकांना नाही जमत, नाही करता येत कौतुक. कुणी करत असेल ते सुद्धा पाहत नाही. इथपर्यंत त्या ठिकाणी ही माणुसकी म्हणा एक घसरलेली आपल्याला समाजामध्ये पाहायला भेटते बरं का. पण आपल्याला प्रत्येकाचं ज्यांच्याकडे जे गुण आहेत त्या गुणांचे कौतुक करता आलं पाहिजे. मी सांगत होते, तुम्हाला प्रश्न पडेल ठीक आहे आम्ही नामस्मरण करू, पण त्याचा फायदा काय होईल ताई सांगा ना. मग आम्ही जरा जोशाने नामस्मरण करू ना, तळमळीने करू, तर त्याचा फायदा तुम्हाला असं सांगते बरं का, की नामस्मरणाने आपलं पाप संपून जातं आणि पुण्य वाढीला लागतं बरं का. आपल्याकडे फार वाईट खोडी असतात. माणसं म्हणतात ना तू किती खोडीच आहे, तू किती खोडीची, मला माहिती चांगलं, बरोबर ना. खोडीचे माणसं असतात आणि आपल्याला त्यांच्या खोडी संपवायच्या असतील तर थोडस नामस्मरणाला लावल्यानंतर, भगवंताच्या भक्तीमध्ये आल्यानंतर इतरांचे दोष, इतरांच्या चुका दिसणं पण कमी व्हायला लागतं बरं का आपल्याला. माझा मुद्दा हा आहे की नामस्मरण केल्याने होतंय काय, तर नामस्मरण केल्याने पाप जळून जातात. कसे जळतात? तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे गेले जपता हरे. तुमच्याकडे गवताच्या गंजी लावतात का? बरं गवताच्या नसतील लावत, गवताच्या कुठंच लावत नाही, गवत बांधावर फेकून दिलं जातं. मी पण शेतकऱ्याची सून आहे, मला सगळं काम शेतातलं येतं. तुम्हाला जरी वाटत नसेल, उद्याच्याला नेऊन बघा शेतामध्ये, सगळं काम येतं मला. आपण गंजी लावतो, गंजी वैरणीच्या. तुमच्याकडे एका गंजीला पेटून देण्यासाठी आपल्याला पेटून द्यायची एक गंज, तसं गंज कोणी पेटून देतच नाही बरं का. पण मी एक उदाहरणासाठी सांगते, गंजीला पेटून द्यायचंय, किती माचीस लागतात तुमच्याकडं? बोला बोला, किती माचीस खर्च करावे लागतील? एकच काडी का? एक माचीस एकच काडी ना? आमच्याकडे पण तसंच, तुमचं ना आमचं सारखंच आहे. फक्त एक काडी एवढी मोठी गंज पेटवू शकते, तसं फक्त एक नामस्मरण पापाच्या राशीच्या राशी जाळून भस्मसात करू शकते बरं का. आणि म्हणून ते नाम आपण जपलं पाहिजे. प्रमाणाने सांगायचं म्हटलं, घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे, ऐसा नामाचा महिमा. कसा आहे महिमा नामाचा? वेद शिनला झाली सीमा. वेद शिनलेला आहे इतका नामाचा महिमा त्या ठिकाणी सांगितलाय बरं का. माऊलींनी हरिपाठात सांगितलं, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे मागच्या जन्मीची. बरोबर आहे ना? जळतील पापे मागच्या जन्मीची, बरोबर आहे ना? चुकलं का? चुकलेलं सांगत चला बरं का. संध्याकाळची कथा आहे, संध्याकाळी मला जरा समजत नाही, हा थोडं प्रॉब्लेम होतो, सांगत जा. जळतील पापे, बोला बोला, जन्म
जन्मांतरीची, जन्मोजन्मांतरीचं पाप आपलं नाहीसं होतंय, नष्ट होतंय. कशाने? तर एका नामस्मरणाने. म्हणून आपण ती नामस्मरण घेतलं पाहिजे. माऊली हरिपाठात सांगतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना पूर्ण करी. तुम्ही जर मुखाने हरी 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 एवढं जरी म्हटलं तरी सुद्धा तुमच्या पुण्याची गणना या जगात, या त्रिभुवनात कुणीच करू शकत नाही. एवढा नामाचा महिमा आहे. आज आपण फक्त कथेचं महत्व, त्या रामकथेचं आणि नामाचं महत्व हे पाहतो. कारण प्रथम दिवस आहे आणि प्रथम दिवशी आपण फक्त एवढंच पाहणार आहोत. आपण या जन्माला आलोय बरं का? का आलोय माहिती आपल्याला? आपलं प्रारब्ध भोगण्यासाठी आपण आलो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासनेसोबत आपण जन्म घेतलाय आणि आपण केलेलं मागचं कर्म फेडण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि ते जर कर्म फेडत असताना आपल्याला जर वाटत असेल की ते कर्म आपलं थोडस जरी सुखकर व्हावं असं वाटत असेल तर आपण नाम जप केला पाहिजे. यापेक्षा सोपं काय आहे? राम बघा ना, किती सोपं आहे हो. राम आडे नाही, वेडे नाही, वेडवाकडं तोंड करावं लागत नाही, त्रास होत नाही. राम म्हटलं की आतला सगळा दोष बाहेर येतो आणि म म्हटलं की बंद होतंय तोंड आपलं. तुम्ही प्रयोग करून पहा. म तोंड मिटल्या जातं म म्हणताना आणि मग आपल्यामध्ये दोष राहत नाही. एवढा या राम नामाचा महिमा आहे. म्हणून श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम
महिला मंडळाचा आवाज फार गोड असतो बरं का, कारण त्या सिगारेट पीत नाहीत, बिडी पीत नाहीत, पुड्या खात नाहीत. आणि आपल्याला मधून मधून तुम्हालाही म्हणावं लागेल बरं का, म्हणजे मी एकट्यानेच म्हणायचं असं नाही. आणि माझा पेशा शिक्षिका आहे बरं का, त्याच्यामुळे मला थोडासा विद्यार्थ्यांचा सहभाग, म्हणजे तुम्ही विद्यार्थी नाहीत, तुम्ही माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ वडीलधारी मंडळी आहात. खऱ्या अर्थानं माझ्यापेक्षा ज्ञानानं, अधिकारानं, मानानं, वयानं ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी माझ्यासमोर बसलेले आहेत बरं का, खऱ्या अर्थानं. पण एक तुमचाच आशीर्वाद म्हणून मी या गादीवर बसलेली आहे बरं का. वास्तविक पाहता माझ्याकडे हे ज्ञान नाहीये, माझ्या गुरुचा आशीर्वाद म्हणून मला हे अवगत झालं. आणि आपल्यासारख्या मायबापांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे, माझ्या पाठीवर थाप आहे, म्हणून मी हे करू शकते बरं का. तसं पाहायला गेलं, माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये स्वतंत्र ओवी खर्च केली श्रोत्यांसाठी. मला पण तुमच्यासाठी खर्च करावीशी वाटेल बरं का. म्हणजे ओवी माझी नाहीये, ओवी माऊलींचीच आहे, पण मी तुमच्यासाठी बोलेला आहे का. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी तव तुळा अर्चित से भक्ती, जरी बोल हे गंगावती, तरी स्वीकाराल. मी तुमचं बोबडं लेकरू बरं का, नुसतं लेकरू नाही, बोबडं. आणि तुम्ही समोर बसलेले माझे मायबाप आहात. लेकराकडून चूक झाली तरी मायबाप मोठ्या मनानं पदरात घेऊन लेकराला सांगत असतात, शिकवत असतात. आणि तसंच त्याच न्यायाप्रमाणे माऊली जसं म्हटले, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, माझ्यासाठी सुद्धा आपण सर्व श्रोतेजन भगवान पांडुरंग परमात्म्याच्या ठिकाणी आहात, माऊलींच्या ठिकाणी आहात, माता पित्यांच्या ठिकाणी आहात. आपल्या सर्वांच्या पायाला पादस्पर्श करून आपण कथेमध्ये प्रवेश करणार आहोत. ज्या ग्रंथावर आपल्याला भाष्य करायचं आहे, विवेचन करायचं आहे, त्या ग्रंथाचं नाव आहे रामचरितमानस. त्यालाच तुलसी रामायण असंही म्हटलं जातं, रामायण असंही म्हटलं जातं, श्री रामकथा असंही म्हटलं जातं बरं का. हे रामचरितमानस. रामचरितमानस या शब्दाची जर फोड केली तर त्याचा अर्थ असा होतो, राम कुणाचं चरित्र आहे तर प्रभू रामांचं चरित्र आहे. मानस म्हणजे मनामधलं, कुणाच्या मनामध्ये तर हे रामचरितमानस सर्वप्रथम भगवान महादेवांच्या मनात भगवान महादेवांनी निर्मिती या रामचरितमानसाची केली बरं का. आणि हे रामचरितमानस ऐकवायचंय, पण श्रोता योग्य भेटला पाहिजे. श्रोता जर योग्य नसेल तर वक्त्याचं त्या ठिकाणी मन लागत नाही बरं का. कथेमध्ये, कीर्तनामध्ये श्रोता व्यवस्थित भेटला पाहिजे. सुदैवानं भगवान महादेवांना श्रोता भेटलाय. कोण माहितीये का आपल्याला? भगवान महादेवांना श्रोता किती परिपक्व भेटला आहे का ना. देवी पार्वती भगवान महादेवांना श्रोता भेटल्यात ऐकण्यासाठी. कारण ऐकणार कोण आहे याच्यावर सांगणाऱ्याचं सुद्धा त्या ठिकाणी मनोधैर्य त्याच्यावर अवलंबून असतं. त्याचं मग मन होत नाही ऐकणारे व्यवस्थित नसतील तर. म्हणून भगवान महादेवांना श्रोता भेटलेला आहे, त्या म्हणजे माता पार्वती. आणि रामचरितमानस ही कथा आपण ऐकली तर तो रामच होतो बरं का. प्रमाण यासाठी राम म्हणता रामजी होईजे, पदी बैसोणी पदवी घेईजे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव आहे. तुकोबरांनी सांगितलं, राम म्हटलं की राम होतंय. आणि म्हणून आपण ही कथा, प्रभू रामचंद्राची ही कथा ऐकतोय. या कथेचं श्रवण करण्यासाठी वरुण राजाने सुद्धा हजेरी लावलेली बरं का. येणार बुद्धी मिळणार